नमस्कार मावशी. तुमचं नाव सांगा की. अंजली उमेश जाधव. बरं बरं. आणि गावाचं नाव? आतित. आतित. मला सांगा, शेळ्या दिसल्या आणि पिल्लं पण दिसली. हे शेळी पालन किती वर्ष झालं तुम्ही करताय? 5 वर्ष. 5 वर्ष. आणि सुरुवात कशी केली होती? आईने एक शेळी दिली होती, त्याच्यापासून सगळं काय. आईने एक शेळी दिली होती, त्या एका शेळीपासून तुम्ही वाढवत गेला. बरोबर. आता मला सांगा, ह्या शेळ्यांचं नियोजन खाद्याचं कसं करता सकाळपासून? सकाळी गोळी पेंट ठेवतो आणि नंतर मग रानातलं गवत हे आणतो. गवत वाढ म्हणा अशा पद्धतीने. बरोबर. आणि झाडपाला वगैरे बाकी. बरं ठीक आहे. याच्यामध्ये 2 पिल्लं देणाऱ्या शेळ्या किती आहेत? तिन्ही पण. तिन्ही पण. ह्या 3 शेळ्या 2-2 पिल्लं देतात. बरं ठीक. आता मला सांगा, याच्यामध्ये आता हे गावरान पद्धतीने केलेलं शेळी पालन आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काही रोग राई वगैरे येते का? आजार वगैरे शेळ्यांना येतो का? नाही येत. त्यामुळे आणि लसीकरणाचाही खर्च वाचत असेल. मग तुम्ही लसी वगैरे काय करत नसता? म्हणजे अगदी गावरान पद्धतीनं केलेलं आहे, त्यामुळे काय जास्त विषय नाही. बरं ठीक आहे. मला सांगा, तुम्ही इकीच्याच वाढवत नेल्यात. मग आता किती वर्ष झालं, कधी दिली होती ती एक शेळी तुम्हाला? 5 वर्षापासून दिली. होय. आणि तेव्हापासून तुम्ही करताय. मग आता तिचं तुम्ही किती विकलं, किती उत्पन्न तिच्यापासून भेटलं तुम्हाला? तिचे 6-7 येते झाले एका शेळीचे दिलेल्या. आणि हिचे नंतर तिचे 4 झाले, हिचे 5 झाले. होय. म्हणजे त्या एका शेळीनं सगळं तुम्हाला उत्पन्न मिळवून दिलं. मग त्या शेळीनं दिलेल्या उत्पन्नापैकी तुम्हाला किती रुपये उत्पन्न तिनं वैयक्तिक दिलंय, की आतापर्यंत तुम्ही किती रुपयाचं विक्री केली किंवा बोकड विकली किंवा काय? 2-3 लाख रुपये. म्हणजे एका शेळीनं 2-3 लाख रुपये तुम्हाला कमवून दिले. म्हणजे नक्कीच एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालनाकडे बघितलं जातं आणि कोंबडी पालनाकडे. तर खरंच एक शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय माणसाला परवडू शकतो. मग मला सांगा की आता तुम्ही एक महिला म्हणून हे सगळं पाहताय, बघताय, करताय. अशा कित्येक महिला आहेत की ज्यांना करण्यासारखं काय आहे, भरपूर आहे, परंतु एक इच्छा निर्माण होती पण ते करता येत नाही. कशा पद्धतीने सुरुवात करावी हे कळत नाही. तर त्यांना तुम्ही काय सांगाल की हे शेळी पालन करायचं म्हणलं तर कशी सुरुवात केली पाहिजे? 1-2 शेळ्या घेऊन किंवा काय? लहान शेळी घेऊन त्याच्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि त्यातूनच बऱ्यापैकी पुढं वाढवत गेलं. आता काही ठिकाणी आपण बघतो की असं रानामध्ये सुद्धा बंदिस्त शेळी पालन केलेलं दिसतं आपल्याला. मग ते चांगलं का हे आपलं गावरान पद्धतीने केलेलं चांगलं? तुम्हाला काय वाटतं? गावरान पद्धतीने केलेलं चांगलं. आणि त्या बंदिस्तपेक्षा ह्याला जास्त मागणी आहे असं वाटतं का तुम्हाला? कारण की आता मटणाला सुद्धा दर वाढले, त्याच्यामुळे ह्याला जास्तीत जास्त मागणी आहे. आता ह्याच्यामध्ये किती पिल्लं आहेत ही एकूण? 4 बोकडं आणि 1 पाट. 4 बोकडं आणि 1 पाट. मग आता ही बोकडांची विक्री तुम्ही कधी करणार? हे आता शिमग्याच्या महिन्यात. होय. तरी काय तुम्हाला अंदाज आहे की सरासरी किती रुपयाने एक बोकड जातं? सरासरी 8-9-10 पर्यंत जातं. 8-9-10 हजारापर्यंत जातं. म्हणजे जवळपास एक 50-60 हजार रुपये तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. आता वर्षातनं 1 वेळा येतात का 2 वेळा येतात? ह्या 2 वेळा. म्हणजे या 3 शेळ्यापासून वर्षाला 1 लाख रुपये तरी मिळू शकतात तुम्हाला, मिळतात. मग मला सांगा की ह्या शेळी पालनाने तुमचं बऱ्यापैकी कितपत चांगलं केलं किंवा काय? आपण म्हणतो का नाही की एक लक्ष्मी लागली आपल्याला, तिच्यापासून आपलं चांगलं झालं. मग अशा पद्धतीनं तुम्हाला काय वाटतं की एखाद्या अडचणीला ती अडचण ह्यांनी ही करून नेली आपली? अशा बऱ्याच गोष्टी मुलांच्या शाळेला ह्याला उपयोगी पडतात. होय. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं काही वेगळं केलंय का की ह्यांच्या पायावरती बाबा ह्यांच्या पैशावरती मी ही केलं? असं सोनच केले, मुलाला चैन केली. किती रुपयाची केली किंवा काय असं वेगळं? 1 लाख रुपयाची केली. होय. म्हणजे शेळ्यांच्या एका शेळीच्या पायावरती 2 लाख रुपये उत्पन्न आणि 1.5 तोळ्याची चेन सोन्याची केली तुम्ही. म्हणजे मला मित्रांनो हेच सांगायचंय की एखाद्या आपल्या खेडेगावातील ज्या महिला आहेत, ज्यांना आपल्या कामासाठी बाहेर जावं लागतं किंवा 2 पैसे कमवण्यासाठी एक साधन निर्माण होत नाही, त्या महिलांनी सुद्धा असं शेळी पालन करून त्यातनं 2 पैशाचा सोर्स निर्माण केला पाहिजे. नक्कीच ही माहिती तुम्हाला बऱ्यापैकी फायद्याची ठरेल ही अपेक्षा. मावशी, तुम्ही बऱ्यापैकी माहिती दिली आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद तुमचं. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.